तूर पिकाचं फूल बसत असताना नियमित निरीक्षण घेऊन आवश्यकतेनुसार कीड व रोगाचं एकीकृत व्यवस्थापन करणं अतिशय महत्वाचं असतं. आणि शेतकरी बंधूंनो, याकडे जर दुर्लक्ष झालं तर कीड रोगामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे तूर पिकाचं मोठं नुकसान सुद्धा होऊ शकतं. आणि त्यासाठी माझी विनंती आहे की आपल्या मोबाईलमध्ये जर महाविस्तार हे ॲप आपण डाउनलोड केलं नसेल तर आताच करा. कारण या ॲपमुळे आपल्याला योग्य वेळी योग्य सल्ला मिळू शकतो. शेतकरी बंधूंनो, तुरीला शेंगा लागायला सुरुवात झाली म्हणजे 25% किंवा त्यापेक्षा जर शेंगा धरल्या असतील, तर अशा अवस्थेत आपल्याकडे जर पाणी देण्याची व्यवस्था असेल तर मी म्हणेल अवश्य पाणी द्या. परंतु हे पाणी देण्यासाठी तुरीच्या खोडाजवळ चर तयार करायचे नाही. तसंच खोडाजवळ पाणी सुद्धा आपल्याला द्यायचं नाहीये. आपण तर समजतो. पाणी देण्यासाठी तुरीच्या 2 ओळीमध्ये मधोमध एक चर काढून पाणी देऊ शकता. तुरीला पाणी देताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची दोन्हीच्या आणि मध्ये. ती म्हणजे तुरीला गव्हासारखं भरपूर पाणी द्यायचं नाहीये.